शांती. आज 12/1/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, राजयोगाचे शिक्षण आणि दैवी चरित्राचे रजिस्टर ठेवा. रोज तपासून पहा की माझ्याकडून कोणती चूक तर झाली नाही. प्रश्न आहे, तुम्ही मुलं कोणत्या पुरुषार्थाद्वारे राज्य तिलक प्राप्त करू शकता? उत्तर, नेहमी आज्ञाधारी बनण्याचा पुरुषार्थ करा. संगम युगात आज्ञाधारीचा तिलक लावा, तर राज्याचा तिलक मिळेल. आज्ञा न मानणाऱ्यांना राज्य तिलक प्राप्त होऊ शकत नाही. कोणताही आजार सर्जनपासून लपवू नका. लपवला तर पद कमी होईल. बाबांसारखे प्रेमाचे सागर बना, तर राज्य तिलक मिळेल. ओम शांती. आत्मिक पिता मुलांना समजावत आहेत. शिक्षण म्हणजे समज. तुम्ही मुलं समजता हे शिक्षण खूप सहज आणि खूप उच्च आहे, खूप मोठे पद देणारे आहे. हे फक्त तुम्ही मुलंच जाणता की हे शिक्षण आपण विश्वाचे मालक बनण्यासाठी शिकत आहोत. तर शिकणाऱ्यांना खूप खुशी व्हायला पाहिजे. हे खूप उच्च शिक्षण आहे. हा तोच गीतेचा भाग आहे. संगमयुग पण आहे. तुम्ही मुलं आता जागृत झाले आहात. बाकी तर अज्ञान निद्रेमध्ये झोपले आहेत. गायन पण आहे, मायेच्या निद्रेमध्ये झोपले आहेत. तुम्हाला बाबांनी येऊन जागृत केले आहे. फक्त एक गोष्ट समजावून सांगतात, गोड मुलांनो, तुम्ही आठवणीच्या यात्रेच्या बळाद्वारे संपूर्ण विश्वावर राज्य करता, जसे कल्पापूर्वी केले होते. याची आठवण पण बाबा करवून देतात. मुलं पण समजतात की आपल्याला लक्षात आले आहे, प्रत्येक कल्प आपण या योगबळाद्वारे विश्वाचे मालक बनतो आणि परत दैवी गुण पण धारण करायचे आहेत. योगावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे. या योगबळाद्वारे तुम्हा मुलांमध्ये आपोआप दैवी गुण येतात. बरोबर ही परीक्षा मनुष्यापासून देवता बनण्याची आहे. तुम्ही इथे योगबळाद्वारे मनुष्यापासून देवता बनण्यासाठी आले आहात आणि हे पण जाणता की आपल्याद्वारे संपूर्ण विश्व पवित्र होईल. पहिले पवित्र होते, आता अपवित्र बनले आहे. संपूर्ण चक्राच्या रहस्याला तुम्ही मुलांनी समजले आहे आणि मनामध्ये पण आहे. जरी कोणी नवीन असतील तरी या गोष्टी खूप सहज समजून घेण्याच्या आहेत. तुम्ही देवता पूज्य होते, परत पुजारी तमोप्रधान बनले. दुसरे कोणी असे सांगू शकत नाहीत. बाबा स्पष्ट करून सांगतात, तो भक्ती मार्ग आहे आणि हा ज्ञान मार्ग आहे. आता तुमची भक्ती पूर्ण झाली तर पाठीमागच्या गोष्टींचे चिंतन करू नका. त्या तर खाली उतरण्याच्या गोष्टी आहेत. आता बाबा चढण्याच्या गोष्टी सांगत आहेत. तुम्ही मुलं पण जाणता की आपल्याला दैवी गुण धारण जरूर करायची आहेत. रोज दिनचर्या लिहायला पाहिजे की आपण किती वेळ आठवणीमध्ये राहतो. आपल्याकडून काय चूक झाली. काही चुकीचे झाल्यावर खूप जखमी होतात. त्या शिक्षणामध्ये पण चरित्र पाहिले जाते. इथे पण चरित्र पाहिले जाते. बाबा तर तुमच्या कल्याणासाठी म्हणतात. त्या शाळेमध्ये पण शिक्षण आणि चरित्राचे रजिस्टर ठेवतात. इथे पण मुलांना दैवी चरित्रवान बनायचे आहे. चूक होऊ नये म्हणून सांभाळ करायची आहे. माझ्याद्वारे कोणती चूक तर झाली नाही. जसे कचहरी पण करतात ना, दुसऱ्या कोणत्या शाळेमध्ये कचहरी इत्यादी होत नाही. कचहरी म्हणजे कार्यालय. स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे. बाबांनी समजावले आहे, मायेमुळे काहीतरी अवज्ञा होत राहते. सुरुवातीला कचहरी होत होती. सर्व मुलं खरे सांगत होते. बाबा समजावून सांगतात, जर खरे सांगितले नाही तर चुका आणखीनच वृद्धी होत जातील आणि त्या उलट
अजूनच चूक केल्याने दंड मिळेल. चूक न सांगितल्यामुळे बेईमानीचा तिलक लागेल आणि राज्याचा तिलक पण मिळू शकणार नाही. जर आज्ञा मानत नाहीत, इमानदार बनत नाहीत, तर राज्य प्राप्त करू शकत नाहीत. सर्जन वेगवेगळ्या प्रकारे समजावत असतात. सर्जनपासून जर आजार लपवला तर पदसुद्धा कमी होईल. सर्जनला सांगितल्यावर काही मार तर मिळणार नाही. बाबा फक्त सावध करतात. जर पुन्हा अशी चूक करणार तर नुकसान होईल आणि पद खूप कमी होऊन जाईल. तिथे तर नैसर्गिक दैवी वागणूक असते. इथे पुरुषार्थ करायचा आहे, सारखे नापास व्हायचे नाही. बाबा म्हणतात, मुलांनो, जास्त चुका करू नका. बाबा प्रेमाचे सागर आहेत, तर मुलांना पण तसेच बनायचे आहे. जसे बाबा तशी मुलं आहेत. जसे राजा राणी तशी त्यांची प्रजा. बाबा तर राजा बनत नाहीत. तुम्ही जाणता, बाबा आपल्याला स्वतःसारखे बनवतात. बाबांची जी महिमा करतात, तुमची पण तशीच असायला हवी. बाबांसारखी बनायची आहे. माया खूप प्रबळ आहे, तुम्हाला रजिस्टर ठेवू देत नाही. मायेच्या जाळ्यामध्ये पूर्ण फसलेले आहात. मायेच्या तुरुंगातून तुम्ही निघू शकत नाही, कारण खरे सांगत नाहीत. तर बाबा म्हणतात, आठवणीचा अचूक चार्ट लिहा. सकाळी लवकर उठून बाबांची आठवण करा, बाबांची महिमा करा. बाबा, तुम्ही आम्हाला विश्वाचे मालक बनवता, तर आम्ही तुमचीच महिमा करणार. भक्ती मार्गामध्ये किती महिमा गातात, त्यांना तर काहीच माहिती नाही. देवतांची तर महिमा नाहीच. महिमा तुम्हा ब्राह्मणांची आहे. सर्वांना सद्गती देणारे बाबाच आहेत. तेच निर्माता, दिग्दर्शक पण आहेत. सेवा पण करतात आणि मुलांना पण समजावतात. प्रत्यक्षात येऊन सांगतात. ते तर फक्त भगवानुवाच ग्रंथाद्वारे ऐकत राहतात, गीता वाचत राहतात, परंतु त्याद्वारे काय मिळते? खूप प्रेमाने बसून वाचतात, भक्ती करतात, पण माहीत नाही की त्याद्वारे काय मिळणार. शिडी उतरत आले आहेत. तमोप्रधान तर बनायचेच आहे. पूर्वनियोजित नाटकामध्ये नोंदच तशी आहे. हे शिडीचे रहस्य बाबांशिवाय दुसरे कोणी समजावू शकत नाहीत. शिवबाबा ब्रह्माद्वारे समजावतात. ब्रह्मा पण त्यांच्याद्वारे समजून पुन्हा तुम्हाला शिकवतात. मुख्य मोठे शिक्षक, मोठे सर्जन तर बाबाच आहेत. त्यांचीच आठवण करायची आहे. बाबा असे म्हणत नाहीत की ब्राह्मणीची आठवण करा. आठवण तर एकाचीच करायची आहे. कधी पण कोणासोबतही मोह ठेवायचा नाही. एक बाबांकडून शिक्षण घ्यायचे आहे. निर्मोही पण बनायचे आहे. हीच मेहनत करायची आहे. सर्व जुन्या दुनियेपासून वैराग्य यायला हवा. ही दुनिया तर नष्ट झालेलीच आहे. यामध्ये प्रेम किंवा आसक्ती काहीच नको. इथे खूप मोठ्या इमारती बनवत राहतात. त्यांना हे माहीत नाही की ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. तुम्ही मुलं आता जागृत झाले आहात आणि दुसऱ्यांना पण जागृत करत आहात. बाबा जागृत करतात आणि म्हणतात की स्वतःला आत्मा समजा. देह समजता तर जसे काय झोपले आहात. स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. आत्मा पतित आहे तर देह पण पतितच मिळतो. आत्मा पावन तर देह पण पावन मिळतो. बाबा समजावतात, तुम्हीच या देवी देवता घराण्याचे होते, पुन्हा तुम्हीच बनणार. हे खूप सहज आहे. अशा बेहदच्या बाबांची आठवण का करणार नाही? सकाळी उठून बाबांची आठवण करा. बाबा, तुमची तर कमालच आहे. तुम्ही आम्हाला किती उच्च देवी देवता बनवून नंतर निर्वाण धाममध्ये जाऊन बसता. एवढे श्रेष्ठ तर कोणीही बनवू शकत नाहीत. तुम्ही खूप सहजरित्या समजावून सांगता. बाबा म्हणतात, जेवढा वेळ मिळेल कामधंदा करत बाबांची आठवण करत राहा. आठवणीनेच तुमची जीवनरूपी नौका
कलियुगातून शिवालयामध्ये जाईल. शिवालयाची पण आठवण करायची आहे. शिवबाबांचा स्थापन केलेला स्वर्ग, तर दोघांची पण आठवण येते ना. शिवबाबांची आठवण केल्यानेच आपण स्वर्गाचे मालक बनणार. हे शिक्षण नव्या दुनियेसाठी आहे. बाबा पण नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी येतात. तर जरूर बाबा येऊन कोणते तरी कर्तव्य करतीलच ना. तुम्ही पाहता की विश्वनाटकाच्या नियोजनानुसार बाबा पण अभिनय करत आहेत. तुम्हा मुलांना 5000 वर्षांपूर्वीची आठवणीची यात्रा आणि सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य सांगतात. तुम्ही जाणता प्रत्येक 5000 वर्षानंतर बाबा आपल्या समोर येतात. आत्माच बोलते, देह तर बोलणार नाही. बाबा मुलांना शिक्षण देतात. आत्म्याला पवित्र बनवायचे आहे. आत्म्याला एकाच वेळी पवित्र बनवायचे असते. बाबा म्हणतात, मी अनेक वेळेस तुम्हाला शिकवले, पुन्हा शिकवत राहणार. असे कोणी संन्यासी म्हणू शकत नाहीत. बाबा म्हणतात, मुलांनो, विश्वनाटकानुसार मी शिकवण्यासाठी आलो आहे. पुन्हा 5000 वर्षानंतर असेच येऊन शिकवणार. कल्पापूर्वी तुम्ही शिकून राजधानी स्थापन केली होती. अनेक वेळा तुम्हाला शिकवून राज्याची स्थापना केली आहे. या खूप आश्चर्यकारक गोष्टी बाबा समजावतात. श्रीमत खूप श्रेष्ठ आहे. श्रीमतद्वारेच आपण विश्वाचे मालक बनतो. हे खूप मोठे पद आहे. जसे कुणाला खूप मोठी लॉटरी लागते तर त्यांचा माथाच खराब होतो, तसेच काही जण चालता चालता निराश होतात. आता आपण शिकू शकत नाही. आपण विश्वाचे राज्यभाग्य कसे घेणार? तुम्हा मुलांना तर किती खुशी असायला हवी. बाबा म्हणतात, अतिंद्रिय सुख आणि खुशीच्या गोष्टी माझ्या मुलांना विचारा. तुम्ही सर्वांना आनंदाच्या गोष्टी ऐकवण्यासाठी जाता. तुम्हीच विश्वाचे मालक होते. नंतर 84 जन्म भोगून गुलाम बनले. गायन पण आहे, मी गुलाम तुझा. ते लोक असे समजतात की स्वतःला नीच समजणे, लहान होऊन चालणे चांगले आहे. आता पहा, बाबा कोण आहेत? त्यांना तर कोणी जाणत नाहीत. बाबांना फक्त तुम्ही जाणले आहे. बाबा कसे येऊन सर्वांना मुलं मुलं असे म्हणून समजावत असतात. हा परमात्म्याचा आणि मुलांचा मेळा आहे. त्यांच्याद्वारे आपल्याला स्वर्गाचे राज्यभाग्य मिळते. बाकी गंगा स्नान इत्यादी केल्याने स्वर्गाचे राज्य मिळत नाही. गंगा स्नान तर बरेच वेळेस केले आहे. तसे तर पाणी सागरातून येते, परंतु हा पाऊस कसा पडतो हे पण आश्चर्य आहे. यावेळी बाबा तुम्हाला सर्व काही समजावतात. धारणा पण आत्माच करते, देह नाही. तुम्हाला जाणीव होते की बरोबर बाबा आपल्याला किती श्रेष्ठ बनवतात. आता तुम्हा मुलांना जाणीव झाली आहे की बाबा आपल्याला खूप श्रेष्ठ बनवतात. आता बाबा म्हणतात, मुलांनो, स्वतःवर दया करा. कोणतीही अवज्ञा करू नका. देह अभिमानी बनू नका. फुकटच आपले पद कमी करू नका. शिक्षक तर समजावून सांगतील ना. तुम्ही जाणता बाबा बेहदचे शिक्षक आहेत. दुनियेमध्ये अनेक भाषा आहेत. कोणतीही गोष्ट छापतात तर सर्व भाषेमध्ये छापायला हवे. कोणते साहित्य छापतात तर सर्वांना एक कॉपी पाठवून द्या. एक कॉपी वाचनालयामध्ये पण पाठवायला पाहिजे. खर्चाची कोणती गोष्ट नाही. बाबांचा भंडारा भरपूर होईल. पैसे आपल्याजवळ ठेवून काय करणार? घरी तर घेऊन जाऊ शकणार नाही. जर काही घरी घेऊन गेले तर परमात्म्याच्या यज्ञामधून चोरी होईल. तोबा तोबा, अशी बुद्धी कोणाची व्हायला नको. परमात्म्याच्या यज्ञामध्ये चोरी, त्यांच्यासारखे महान पाप आत्मा कोणी असू शकत नाही. नंतर त्यांचे किती पतन होते. बाबा म्हणतात, हे सर्व पूर्वनियोजित नाटक आहे. तुम्ही राज्य करणार तर ते तुमचे सेवक बनतील. सेवकाशिवाय राज्य कसे चालणार? कल्पापूर्वी पण अशी स्थापना केली होती. आता बाबा म्हणतात, स्वतःचे कल्याण करायचे असेल
तर श्रीमताप्रमाणे चाला. दैवी गुणांची धारणा करा. क्रोध करणे हा दैवी गुण नाही, तो तर आसुरी गुण आहे. कोणी क्रोध केला तर शांत बसायला हवे, प्रतिसाद द्यायचा नाही. प्रत्येकाच्या वागणुकीद्वारे समजू शकता. अवगुण तर सर्वांमध्ये आहेत. जेव्हा कोणी क्रोध करतात तर त्यांचा चेहरा तांब्यासारखा लाल होतो. मुखाद्वारे बॉम्ब चालवतात, स्वतःचेच नुकसान करतात आणि पदसुद्धा भ्रष्ट होते. प्रत्येक गोष्टीची समज असायला हवी. बाबा म्हणतात, जे काही पाप करता तर ते बाबांना लिहून द्या. बाबांना सांगितल्यावर माफ होईल, ओझे हलके होईल. जन्मोजन्मी तुम्ही विकारांच्याच अधीन होत आले. यावेळी तुम्ही कोणते पाप कर्म केले तर 100 पटीने दंड मिळेल. बाबांसमोर चूक केली तर त्याचा 100 पटीने दंड मिळतो. पाप कर्म केले आणि सांगितले नाही तर आणखीनच वृद्धी होत जाईल. बाबा तर समजावून सांगतील ना, स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. बाबा मुलांची चांगली बुद्धी बनवण्यासाठी आले आहेत. तुम्ही जाणता हे श्रेष्ठ पद कसे मिळणार. ते पण 21 जन्मांची गोष्ट आहे. जे सेवाधारी मुलं आहेत त्यांचा स्वभाव खूप गोड असायला पाहिजे. काही जण तर लगेच बाबांना सांगतात, बाबा ही चूक झाली. तर असे सत्य सांगितल्याने बाबा खुश होतात. ईश्वर खुश झाले तर बाकी काय पाहिजे. ते तर पिता, शिक्षक आणि गुरु तिन्ही आहेत. नाही तर तिघे पण नाराज होतील. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, श्रीमतावर चालून बुद्धी स्वच्छ ठेवायची आहे. कोणतीही अवज्ञा करायची नाही. क्रोधामध्ये येऊन मुखातून बॉम्ब काढायचे नाही. शांत राहायचे आहे. दुसरा सारांश, मनापासून एक बाबांची महिमा करायची आहे. या जुन्या दुनियेसोबत आसक्ती किंवा प्रेम ठेवायची नाही. बेहदचे वैरागी आणि निर्मोही बनायचे आहे. आजचे वरदान आहे, आपल्या अव्यक्त शांत स्वरूपाद्वारे वातावरणाला अव्यक्त बनवणारे साक्षात मूर्त भव. विस्तार आहे, जसे सेवेचे कार्यक्रम बनवता तसेच सकाळपासून रात्रीपर्यंत आठवणीच्या यात्रेमध्ये कसे आणि कधी राहायचे याचे पण कार्यक्रम बनवा. आणि मध्येच 2-3 मिनिटांसाठी संकल्पांची ट्रॅफिक थांबवा. जेव्हा कोणी व्यक्त भावमध्ये जास्त दिसून येतात तर त्यांना न सांगता आपले अव्यक्त शांत रूप असे धारण करा, ज्यामुळे ते पण इशाऱ्याने समजून घेतील. ह्यामुळे वातावरण अव्यक्त राहील, वेगळे पण दिसून येईल आणि तुम्ही साक्षात्कार करवणारे साक्षात मूर्त बनून जाल. आजचे बोधवाक्य आहे, संपूर्ण सत्यताच पवित्रतेचा आधार आहे. ओम शांती.